भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकरांचा विजय झाला। अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये भाजपची सरशी पाहायला मिळाली। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झालेला आहे। अतिशय चुरशीची अशी लढत झाली होती, मात्र भाजपने यामध्ये बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला। या ठिकाणी सुद्धा महायुतीने अतिशय जोर लावला होता। अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारल्याचं पाहायला मिळते। अविनाश ब्राह्मणकर यांचा या ठिकाणी विजय झाला। भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा महायुतीने प्रचार केला होता, बराच जोर लावला होता आणि त्या ठिकाणी आता भाजपचा विजय पाहायला मिळतोय। अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले। सध्या विधान परिषदेचे निकाल आपण पाहतोय। अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये भाजपची सरशी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर विजयी झाले। अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी सुद्धा जोर लावून असा प्रचार केला होता। अत्यंत चुरशीची ही लढत पाहायला मिळाली होती आणि या निवडणुकीमध्ये अखेर भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळते, कारण भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला। भाजपचे अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला होता। अविनाश ब्राह्मणकर यांच्यासाठी ते मैदानात उतरले होते आणि या सगळ्याचं यश आता पाहायला मिळतंय, कारण भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झालेत। अत्यंत चुरशीची लढत झाली होती, मात्र भाजपने या ठिकाणी बाजी मारली। भाजपची सरशी पाहायला मिळते। भंडारा गोंदिया विधान परिषद मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मानला जात होता, त्यामुळे भाजपचे महत्त्वाचे अनेक नेते त्या ठिकाणी प्रचाराला उतरले होते। अविनाश ब्राह्मणकर यांना विजयी करण्यासाठी बरीच ताकद पणाला लावली होती आणि अखेर या ठिकाणी अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला। अत्यंत चुरशीची अशी लढत झाली होती, निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये भाजपने बाजी मारली। अविनाश ब्राह्मणकर मोठ्या मतांनी आता विजयी झाले। अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती आणि भाजपने या ठिकाणी आता यश मिळवले। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सगळ्याच विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये महायुतीने जोरदार प्रयत्न केले होते आणि याचं फलित सध्या पाहायला मिळते। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकरांचा विजय झाला। आणि याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज बागडे सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण पाहतो की अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती आणि अखेर यामध्ये अविनाश ब्राह्मणकरांचा विजय झालेला आहे। भाजपने नेमकी त्या ठिकाणी काय रणनीती वापरली, काय स्ट्रॅटेजी वापरली? नक्कीच कल्याणी, भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपा जे उमेदवार आहेत अविनाश ब्राह्मणकर यांचा 302 मतांनी आज विजय झालेला आहे। मागील काही दिवसापासून प्रणय फुटे हे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये तट होऊन बसलेले होते आणि महायुतीकडे बहुमताचा दावा असला तरी कुठल्या कुठल्या पक्षांतर्गत युतीचे सध्या वातार होते। मात्र भाजपाचे जे नेते आहेत प्रणय फुटे तसेच महायुतीतील प्रफुल्ल पटेल असो, राजू जैन असो, हे सगळे जिल्ह्यामध्ये तट होऊन बसलेले होते। चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये आलेले होते। त्यामुळे त्यांनी ही जी रणनीती होती ती भाजपाचा उमेदवार विजय ठरला पाहिजे म्हणून ते त्यांनी इथं तटवून बसले होते। मात्र नाना पटोले एकीकडे असताना त्यांनी चमत्कार होईल अशी सारखी त्यांनी घोषणा केलेली होती। मात्र बहुमताचा आकडा हा महायुतीकडे असताना आज 302 मतांनी अविनाश ब्राह्मणकर हे विजय झालेले आहेत। कल्याण, नक्की सूरज, खरं तर त्या ठिकाणी नाना पटोले, प्रफुल्ल पटेल असतील, या सगळ्यांचा एक प्रकारे राजकीय प्रभाव होता, तरी सुद्धा भाजपने त्या ठिकाणी सरशी केल्याचं पाहायला मिळतंय। की महाविकास आघाडीकडे भले पडदा कमी असला तरी त्यांनी ताकदीने ही निवडणूक लढलेली आहे। नाना पटोले हे जिल्ह्यामध्ये तट होऊन बसलेले होते। 2016 मध्ये नाना पटोले खासदार असताना प्रणय फुटे हे निवडून आलेले होते, त्यामुळे 2016 सारखंच चमत्कार होईल असं नाना पटोले बोलले होते। मात्र त्यांच्याकडे जे आकडे होते ते कमी असून महायुतीचे काही मतदार आहेत ते फुटतील असं त्यांचा विश्वास होता।
मात्र काही मते जे आहेत ते महायुतीचे सुटलेले चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. कल्याण. नक्की सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकरांचा विजय झाला.